नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. क्विक हिल आणि आत्मबोध वेलनेस सेंटर सहप्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय चितळे टेबल बेटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आयुष्यात एकदा तरी विमानात बसावं असं स्वप्न प्रत्येकानं पाहिलेलं असतं. अशीच काही स्वप्न उराशी घेऊन 242 जण अहमदाबादहून लंडनच्या दिशेनं निघालेल्या विमानात बसली. पण त्यांचा तो प्रवास शेवटचा ठरला आणि मागे उरल्या त्या मन विषण्ण करणाऱ्या कहाण्या. या घटनेनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले, तर्कवितर्क झाले आणि याच सगळ्याबाबत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत नितीन देशपांडे सर, चीफ पायलट संजय कर्वे सर आणि कॅप्टन अमोल यादव सर. नितीन देशपांडे सर हे एरोनॉटिकल इंजिनियर असून बोईंगची प्रतिस्पर्धी कंपनी एअरबसमध्ये त्यांनी काही काळ सेवा दिली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स आणि पवनहंस हेलिकॉप्टरसाठी त्यांनी काम केलंय. बिझसॉफ्टचे व्हाईस प्रेसिडेंट म्हणून खास सेफ्टी मॅनेजमेंटच्या क्षेत्रामध्ये सध्या ते काम करतायत. केवळ पायलट नाही तर विश्वासाचं दुसरं नाव म्हणजे संजय कर्वे सर. नौदल पायलट म्हणून त्यांनी काम केलंय. महाराष्ट्र सरकारमध्ये विमानचालन संचालनालयाचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केलंय. तर कॅप्टन अमोल यादव यांनी स्पाइस जेटमध्ये पायलट म्हणून काम केलंय. चक्क घराच्या गच्चीत त्यांनी अख्खं एक विमान तयार केलं होतं. थ्रस्ट एअरक्राफ्ट नावाची कंपनी त्यांनी स्थापन केली आहे. हजारो फूट उंचीवर शेकडो प्रवाशांचा विश्वास फक्त एका व्यक्तीवर असतो, तो म्हणजे विमानाचा पायलट. पण जेव्हा कोणताही अपघात होतो तेव्हा सगळ्यात पहिले बोट उचललं जातं ते कॅप्टनवर, पायलटवर. पण अशा परिस्थितीत पायलटला किती समयसूचकता दाखवावी लागते? कॉकपिटमध्ये नेमकं काय घडत असतं? अहमदाबादमधला अपघात का घडला असावा? असे अपघात टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यायला हवी? यासह आपल्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कट्ट्यावर आपण आज या तिघांकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार, तुमच्या तिघांचंही स्वागत. सर, आता 2 दिवस या घटनेला होऊन गेले, पण अजूनही अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या त्या विमानाच्या अपघाताच्या त्या सगळ्या कहाण्यांमधून आपण काही बाहेर येत नाही आहोत. आणि प्रश्न हाच आहे की नेमकं काय घडलं, कशामुळं घडलं, कोणामुळं घडलं. ब्लॅक बॉक्स आता सापडलेला आहे. त्याचं प्रत्यक्षात त्याचं कारण जे काही आहे ते कळायला कदाचित 2 महिने 4 महिने कितीही काळ त्याच्यात जाऊ शकतो. आत्ता वेगवेगळ्या प्रकारची कारणं, तर्क लावले जात आहेत. पाश्चात्य माध्यमांमध्ये या सगळ्या अपघाताच्या बद्दलची जी काही चर्चा होताना मी पाहतोय, तर त्याच्यामध्ये म्हणजे थेट नाही पण ह्युमन एररच्या दिशेनंच त्यांचा अंगुली निर्देश होताना दिसतोय. आपल्याला म्हणजे आता तुम्ही दोघांनीही आणि तिघांनीही खरं तर ह्या क्षेत्रामधला तुमचा जो अनुभव आहे, जेव्हा हे सगळं घडलं याच्या प्रत्यक्ष आपल्याला दृश्यफिती बघायला मिळाल्या. तुम्हाला काय पहिल्यांदा वाटलं, काय होतंय, काय घडलं, काय चुकलं? कॅप्टन कर्वे, आपल्यापासून सुरुवात करतो. सर्वात प्रथम म्हणजे बघितल्या धक्का बसला, कारण 787 ड्रीमलायनर हे जगातलं एक अत्यंत सुरक्षित विमान आहे की या विमानात असं कसं होऊ शकतं, हा पहिला प्रश्न मनात आला. आणि जेव्हा आपण व्हिडिओ बघतो तेव्हा असं वाटतं की सुरुवात तर नॉर्मल झालेली आहे, टेक ऑफ नॉर्मल आहे आणि अचानक विमान खाली जायला लागतं आणि काही क्षणातच त्याचा स्फोट दिसतो. हे सगळं अनाकलनीय आहे. आणखीन असं वाटतं की आपण काहीतरी सिनेमा बघतो आहे, काय आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी जनरेट केलेले कोणीतरी पिक्चर आहे का? वास्तवात असं होणं शक्य आहे का? कारण 787 हे विमान त्याच्या प्रेडेसेसर म्हणजे 737 वगैरे सारखं मॉडिफिकेशन्स करून बनवलेलं नव्हतं. आता 737 आज न्यू जनरेशन 800 सिरीज, 900 सिरीज, बेसिक स्ट्रक्चर त्यांचं ओरिजिनल 737वरती आहे. वेरॅज 787 हे 2007 साली पूर्णपणे नवीन डिझाईन घेऊन बनवून 2011पासून उड्डाणं सुरुवात झालेली आहे. आणि कालचा हा 787 सिरीजचा हा पहिला अपघात आहे. आणि आजच्या घटकेला जवळजवळ 1100 विमानं हवेत उडत आहेत, वेगवेगळ्या देशाची, वेगवेगळ्या कंपनींची. त्यामुळे विश्वास बसत नव्हता की या विमानात असं होऊ शकतं. दुसरा विषय असा होता की लोकांना असं वाटतं की वैमानिक, जसं तुम्ही म्हणालात की पाश्चात्य माध्यम, मी पण बघितलं की ते कळत नकळत वैमानिकांकडे बोट दाखवतात. ह्याचं एक कारण हे आहे की जो सहवैमानिक आहे त्याचे 1100 तास आहेत. आणि USA आत्ता नवीन रेग्युलेशनप्रमाणे तुम्हाला जर शेड्यूल्ड एअरलाईनमध्ये नोकरी करायची असली तर तुम्हाला मिनिमम 1500 तास उड्डाणाचा अनुभव असणं भाग आहे. पण हे फक्त USA आहे, जगात दुसरीकडे कुठे नाही आहे.
आणि अमेरिकन लोकांची अशी एक समज आहे की आपण जे करतो ते बरोबर आहे आणि बाकी जे जग करतं हे सगळं चुकीचं आहे. मी जे करतो दॅट इज वर्ल्ड स्टँडर्ड. युरोपमध्ये सुद्धा आपण आयकाप्रमाणे जातो. युरोपमध्ये सुद्धा आपल्यासारखेच नियम आहेत. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड सगळीकडे आपल्यासारखेच नियम आहेत. अमेरिकासुद्धा गेले कित्येक वर्ष हाच नियम फॉलो करत होते. गेल्या 4 वर्षापासून त्यांनी ती मिनिमम लिमिट 1500 वाढवलेली आहे. की काहीही प्रूफ नसताना या क्षणाला आपल्याकडे काहीही प्रूफ नाही आहे की वैमानिकांची चूक होती. जोपर्यंत CBR आणि DFDRचे रिझल्ट्स येत नाही तोपर्यंत इव्हन असं विचार करणं पण चुकीचं आहे. दुर्दैवाने काय होतं, जगभर एव्हिएशनमध्ये विमानाचा अपघात झाला की पहिलं बोट हे वैमानिकाकडे दाखवलं जातं आणि खास करून जर त्याचा अपघातात मृत्यू झाला असला तर, कारण ही इज नॉट देअर टू डिफेंड हिमसेल्फ. सो दिस इज अ स्टँडर्ड प्रॅक्टिस ऑल ओव्हर द वर्ल्ड. इफ दर इज अन एअर ॲक्सिडेंट द फर्स्ट फिंगर इज रेज्ड ॲट द पायलट, विच इज नॉट राईट. वी डोंट नो वॉट हॅज ॲक्च्युली हॅपन्ड. आपण जे सगळे तर्कवितर्क करतोय ती जी 50 सेकंदाची जी क्लिप आहे त्याच्यावर करतोय. आपल्याकडे ठोस कुणाकडेही या घटकेला काहीही नाही. पण ती जी क्लिप आहे ती म्हणजे म्हणजे 50 पण नाही, त्याच्याहीपेक्षा कमी सेकंदांची ती क्लिप आहे आणि साधारण 38-39 सेकंदाच्या त्या क्लिपमध्ये की धावपट्टीवरून विमान धावतंय थोडं आणि हवेत जातंय आणि मग नंतर एका पॉईंटला लक्षात येतं की साधारण एक 18-20 सेकंद असताना ते स्थिर होतंय, नंतर ते खाली येऊ लागतंय आणि मग नंतर ते पडते आणि नंतर तो स्फोट आपल्याला दिसतोय. आता फक्त त्या क्लिपच्या आधारावर जर काही आपण काय झालं असेलचे तर्क करायचे असतील तर तुम्हाला काय वाटतं? त्या क्लिपच्या जर आधारे तर्क करायचं असेल तर तुम्ही विमानाने जेवढा वेळ लावला आहे धावपट्टीवर, धावपट्टीच्या जवळजवळ शेवटाच विमानाने उड्डाण केलेलं आहे. तुम्ही जर एअरबस 787 ह्याचा बोईंग 787चे टेक ऑफ ग्राफ्स बघितले तर 41 आणि 42 डिग्रीला नॉर्मली जे ह्याचं विमानाचं वजन होतं त्या वजनासाठी साधारण 10,500 फुटाची धावपट्टीची आवश्यकता आहे. अहमदाबाद 11,000 350 फुटाची धावपट्टी आहे. म्हणजे जो टेक ऑफ आपल्याला दिसतो आहे तो जवळपास फ्लाईट मॅन्युअलप्रमाणे 100-200 फूट इकडे तिकडे होता, विच इज फेअर इनफ. टेक ऑफ पण नॉर्मल दिसतो आहे. फक्त पुढे टेक ऑफ झाल्यावर काही क्षणानंतर विमान थोडंसं उजवीकडे वळलेलं दिसते, थोडंसं उजवीकडे वळलेलं दिसते. वन रिझन कुड बी, मी इंजिन फेलर म्हणणार नाही, आय विल से लॉस ऑफ थ्रस्ट. उजवीकडच्या इंजिनचा थ्रस्ट कमी झालेला आहे त्यामुळे ते विमान थोडं उजवीकडे वळलेलं आहे. पण विंग्स लेवल आहेत विमानाचे, कुठल्याही ते विमान कलंडलेलं नाही आहे. याचा अर्थ पायलटने विमानावर कंट्रोल होता त्याचा, असं नव्हतं की कंट्रोल पायलटचा गेलेला होता. दुसरा विचार करण्याचा विषय हा आहे की V2 आणि VR झाल्यानंतर जेव्हा विमान हवेत उडालं आहे ATC प्रमाणे लगेच त्यांनी मेडेचा कॉल दिलेला आहे. जे काही झालेलं आहे ते त्या 2-3 क्षणात झालेलं आहे आणि 20 सेकंद आणि 400-450 फूट संपूर्णपणे भरलेलं विमान, 1000 किलो फ्युअल, खूप वेळ कमी आहे कुणालाही काही कंट्रोल करण्यामध्ये. आपण सगळेजण म्हणतोय ADS-Bचं जे रीडिंग आहे ते 625 फुटाचं आहे. ते रीडिंग समुद्रसपाटीपासून आहे. अहमदाबाद ऑलरेडी 200 फुटावर आहे. म्हणजे ॲक्च्युली त्या विमानाकडे 400 फुटाचीच उंची होती. त्या 400 फुटामध्ये हिज लॉस्ट पॉवर का आपल्याला माहीत नाही, ते CBR ह्याच्यामुळे कळेल. ही इज गॉट अ प्रॉब्लेम ऑन हँड. मेडे कॉल दिलेला आहे. कोणीही वैमानिक मेडे कॉल उगीच देणार नाही. मेडे कॉल दिला आहे म्हणजे ही इज कन्व्हिन्स्ड इन हिज माइंड दॅट थिंग्स हॅव गॉन आउट ऑफ हिज हँड्स. सो दिस इज वॉट वी कॅन सी फ्रॉम द क्लिप. कॅप्टन यादव, तुम्ही काय पहिलं तुम्हाला व्हिडिओ बघून काय तुम्ही काय कारण मीमांसा त्याची करा? पहिल्यांदा जेव्हा व्हिडिओ बघितला, पहिल्यांदा जेव्हा मला बातमी कळली की एअर इंडियाचं विमान कोसळलेलं आहे, मला फक्त बातमी कळली होती, व्हिडिओ बघितला नव्हता. मला त्या बातमीवरती पहिल्यांदा विश्वास बसला नाही. मग मी शोधायला सुरुवात केली आणि मग नंतर लगेच अगदी 2-3 मिनटातच बातम्या यायला लागल्या की एअर इंडियाचं विमान ते पण 787 आणि 242 लोकांना घेऊन कलंडलेलं, ॲक्सिडेंट झालेलं आहे. मोठा डिझास्टर. पहिल्यांदा बराच वेळ विश्वास बसत नव्हता, परंतु जेव्हा व्हिडिओ बघितला त्यावेळेस मला खात्री झाली की तो व्हिडिओ फेक नव्हता आणि सगळ्यांच्याच बातम्या यायला लागलेल्या. बराच वेळ विश्वास बसत नव्हता. धक्कादायक होतं. तो व्हिडिओ बघून कळत होता की बरेच प्राणहानी बरीचशी झाली असेल.
आणि परंतु पुढे बाकी सगळ्या गोष्टी ॲनालाइज करायला जेव्हा सुरुवात केली आणि व्हिडिओ जेव्हा बघायला मिळाला, पहिल्यांदा व्हिडिओ बघायला मिळाला, तेव्हा त्याच्यात मला असं दिसलं की जसं कॅप्टन कर्वेंनी सांगितलं की विमान थोडंसं राईटला यॉ झालेलं आहे. तीच बातमी इंडिगोचं एक विमान एअर इंडियाच्या मागेच होतं, टेक ऑफसाठी लाईनअप करत होतं. त्या इंडिगोच्या पायलटनी सुद्धा सांगितलं की त्यांनी लाऊड बँग ऐकला आणि विमान राईटला यॉ झालं आणि त्याच्यानंतर ते त्यांच्या दृष्टिक्षेपातून निघून गेलं. जो अहमदाबादचा रनवे आहे त्या रनवेवरती रनवेच्या सुरुवातीपर्यंत जाण्यासाठी रनवेला बॅकट्रॅक करावं लागतं आणि तो इंडिगोचं विमान असं तिरकं उभं होतं, त्याच्यामुळे त्याला जास्त वेळ दिसू शकलं नाही ते विमान. पण राईटला टर्न झाल्याचं त्यांनी कन्फर्म केलं आणि आवाज आलेला ते पण कन्फर्म केलं. तेच त्या एक जी पॅसेंजर वाचलं आहे त्यांनीसुद्धा ती गोष्ट कन्फर्म केलेली. विमान असं यॉ होत नाही. इट मस्ट बी, ॲज सर सेड, इट मस्ट बी लॉस ऑफ थ्रस्ट. म्हणजे इंजिननी जेवढी पॉवर जनरेट करायला पाहिजे होती तेवढी ते करत नव्हतं. आणि एक ॲक्शन इनिशिएशन स्पीड असतो, त्या एका ठराविक स्पीडला गेल्याच्या नंतर अगदी विमानात कितीही मोठी म्हणजे खराबी आली तरी वैमानिकांना ते विमान वर घेऊन जावं लागतं, कारण तो खूप हाय स्पीड असतो. रेग्युलेशन्स पण आहेत की V1च्या नंतर आपल्याला V1 म्हणजे V1 हा एक ॲक्शन इनिशिएशन स्पीड असतो. वैमानिक जेव्हा फ्लाईट एक्सेप्ट करतात तर तो विमानतळ कुठे आहे, त्याचं एलिव्हेशन किती आहे, तिथे त्या ठिकाणी त्या दिवशी प्रेशर किती आहे, टेम्परेचर किती आहे, त्याच्यानी इंजिन्स किती थ्रस्ट प्रोड्यूस करणार आहेत, विमानाची पेलोड कॅपॅसिटी किती आहे आणि त्या दिवशी लोड किती आहे, ह्या सर्व गोष्टींचा. पेलोड आणि लोडमध्ये काय फरक आहे? विमानाचा पेलोड म्हणजे ज्या लोडसाठी विमान कंपनी पेमेंट घेऊ शकते, त्याच्यात पेलोडमध्ये फ्यूलसुद्धा येतं, पण फ्यूल हे कन्झ्युम होणार आहे. नॉर्मली एअरलाईन्समध्ये, कमर्शियल एअरलाईन्समध्ये कार्गो आणि पॅसेंजर्स ह्यांना पेलोड म्हणतात. तर ह्या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करून त्या दिवशी त्या प्रत्येक फ्लाईटसाठी काही स्पीड्स काढले जातात. त्याच्यात एक V1 स्पीड असतो, एक VR असतो. V1 म्हणजे ॲक्शन इनिशिएशन स्पीड असतो. तो स्पीड क्रॉस केल्याच्या नंतर अगदी इंजिन फेल झालं तरी वैमानिकांसाठी हे कंपल्सरी आहे की विमान वर घेऊन जावं आणि मग परत सेफली लँड करावं, कारण त्या स्पीडला विमान परत जमिनीवर थांबवलं तर मोठा अनर्थ होण्याची शक्यता असते आणि हे रेग्युलेशनसुद्धा आहेत. आणि अगदी त्याच घडीला हे विमान राईटला यॉ झालेलं आहे आणि त्यांना तो V1 क्रॉस केल्यामुळे बहुतेक टेक ऑफ घ्यावा लागला असेल. आणि टेक ऑफ घेतल्याच्या नंतर व्हिडिओमध्ये दिसतंय की ते ठराविक वेळ वर जात होतं. ते वर जातानाचा जो स्पीड होता तो ऑफकोर्स असं दिसत होतं की इंजिन्स दुसरं जे लेफ्ट साईडचं इंजिन आहे ते पॉवर देत होतं आणि थोड्या वेळाने ते सगळीच पॉवर संपली आणि विमान खाली यायला लागलं. मला वाटतं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीसुद्धा तेच सांगितलेलं आहे की दोन्ही इंजिन्स फेल झालेली होती. सो मला पण ही खात्री आहे की ती इंजिन्स फेल झाली आणि त्याच्यामुळे वैमानिकांना म्हणजे त्यांनी शेवटपर्यंत विमान उडवण्याचा प्रयत्न केला. खाली जातानासुद्धा त्यांनी 2 वेळा पिचअप केलं. पिचअप केल्यामुळे त्याचं फॉरवर्ड स्पीड आणि व्हर्टिकल स्पीड दोन्ही कमी झाले असतील, त्याच्यामुळे इम्पॅक्ट थोडा कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला असेल. शेवटपर्यंत त्यांनी फ्लाय करत होते असं दिसत होतं, परंतु दोन्ही इंजिन्स नसल्याच्या नंतर जास्त करण्यासारखं नव्हतं आणि वेळसुद्धा खूपच कमी होता त्यांच्याकडे. देशपांडे सर, मुळामध्ये माझा एक प्रतिक्रिया अशी होती की सर्वप्रथम जे याच्यात मृत पावले त्यांच्या प्रति संवेदना आणि कॅप्टन कर्व्यांनी आणि कॅप्टन यादवनी बऱ्यापैकी इनिशियल त्यांच्या ज्या रिएक्शन्स होत्या त्या सगळ्यांच्याच तशाच आहेत. अकल्पित आणि अतार्किक असं आपल्या सगळ्यांना वाटतं यावेळेला. आणि एक गोष्ट लक्षात येते की हा लॉस ऑफ लिफ्ट आहे. विमान वरती गेलं आणि इट लॉस्ट इट्स लिफ्ट. याच्यात लॉस ऑफ लिफ्ट का झालं तर कदाचित एक कारण असू शकतं की त्याला इंजिनचा थ्रस्ट नव्हता मिळत, म्हणजे लॉस ऑफ पॉवर हे सुद्धा येतं. पण हे अगदी विमान इंजिनिअरिंगच्या दृष्टीतून पाहिलं तर विमान दिल्लीहून अहमदाबादपर्यंत आलेलं होतं. त्याच्यानंतर त्याचे सगळे चेक्स झाले असतील, पायलटने पुन्हा कॉकपिट चेक सगळे केले असतील आणि सगळे झाल्यावर रनवेवरून ते निघालेत. म्हणजे आधीच्या कुठल्याही तशा घटना समोर नाही आल्यात की ज्याच्यामध्ये त्या फ्लाईटमध्ये इंजिन संबंधात काही कोणी स्नॅक किंवा डिस्क्रिपन्सी लिहिली असेल असं काही दिसत नाही आहे. आणि सगळे चेक्स झाल्यावर जेव्हा तो विमान टेक ऑफ झालेला आहे त्यानंतर आता यात 20 ते 30 सेकंदात काय झालं हे खरं FDR आणि
CVR-मधले जे कॉन्व्हर्सेशन होईल आपल्याला कळेल, त्याच्यानंतर आपल्याला कळेल की एक्झॅक्ट काय झालं असेल त्यावेळेला. मला वाटतं आत्ता यावेळेला आपण कुठलाही निष्कर्षाप्रत कोणी येऊ शकणार नाही. काही दिवस नक्की वाट पाहावं लागेल याच्यासाठी. नाही, याच्यामध्ये सर्वच अकल्पित होतं एवढं निश्चित. एक गोष्ट जी ज्याच्याबद्दल फार अचंबा केला जातोय तो हा की एकाच वेळेला दोन्ही इंजिन्स फेल होणं. तर अशा कधी घटना घडलेल्या आहेत का की एकाच वेळेला दोन्ही इंजिन्स अशा पद्धतीनं फेल होणं? एकाच वेळेला दोन्ही इंजिन फेल होणे रेअरेस्ट ऑफ रेअर आहे. काही घटना अशा आहेत की फॉर एक्झाम्पल काही वर्षांपूर्वी एक कमर्शियल एअरलाईन विमान जेव्हा एका ज्वालामुखीहून जात होतं तेव्हा सगळ्या इंजिनमध्ये त्याची ॲश गेली आणि सगळे इंजिन सीज झाले होते काही वेळासाठी. पण ते हाईटवर असल्यामुळे त्यांना रिलाईट करायचा वेळ होता आणि ते पुन्हा विमान सुखरूप येऊ शकलं. तसं काही वर्षांपूर्वी एक घटना अशी झाली की लँडिंगच्या दरम्यान एखाद्या वेळेला सारखा फ्लॉक ऑफ बर्ड्स वगैरे दोन्ही इंजिनमध्ये गेले तरीसुद्धा सीज होऊ शकतं विमान. पण टेकऑफच्या वेळेला दोन्ही इंजिन ॲट ए टाईम सीज होणं ही फार रेअरेस्ट ऑफ रेअर असं मी म्हणेन. आणि कदाचित माझ्या ऐकण्यात असं वाटतं की कमर्शियल एअरलाईनमधली ही घटना फारच दुर्मिळ आहे. म्हणजे याच्यामध्ये ज्या 2-3 आता असं आहे की आत्ता काहीच नेमकं काय घडलं हे माहिती नसल्यामुळं खूप प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. त्यात एक की जे इंधन होतं तर त्याच्या कंटॅमिनेशनच्या बद्दल बोललं जाते की ज्याच्यामुळं दोन्ही इंजिन्स फेल झाली असतील. बर्ड हीटची एक शक्यता. तर अहमदाबाद आणि त्याच्याबद्दल म्हणजे मी असं वाचलं की या बाबतीत खूप नोटोरियस आहे. म्हणजे गेल्या 5 वर्षांमध्ये जर अहमदाबादमधल्या घटना काढल्या तर बर्ड हीटच्या खूप घटना तिथं नियमितपणानं घडत असतात. तर ह्या 2 शक्यतांच्याकडे तुम्ही म्हणजे काय कसं बघाल? फ्युअल कंटॅमिनेशन किंवा फ्युअलमध्ये भेसळ हे जर तुम्ही म्हणाल तर थोडं अशक्य मला एवढ्यासाठी वाटतं की अहमदाबाद विमानतळावर काल जवळजवळ 40 विमानांमध्ये त्याच फ्युअल टँकमधून फ्युअल भरलं गेलेलं आहे. मग फक्त याच एका विमानाला हा प्रॉब्लेम का झाला? उरलेल्या विमानापैकी कोणीही रिपोर्ट केलेलं नाही आहे की फ्युअल कंटॅमिनेशन होतं आणि ती विमानं नंतरसुद्धा दिवसभर उडत होती. असं नाही आहे की अहमदाबाद मुंबई, अहमदाबाद दिल्ली आणि पुढे थांबलेत असं नाही आहे. दुसरं म्हणजे आपण मानून घेऊया सध्या चर्चेसाठी की फ्युअल कंटॅमिनेशन होतं. सध्याच्या सगळ्या मॉडर्न विमानामध्ये विमानाची आतली जी यंत्रणा असते ती पण पायलटच्या निदर्शनास आणून देते की जे फ्युअल तुम्ही घेतलेलं आहे ते बरोबर नाही आहे. फ्युअलच्या पूर्ण पाईपलाईनमध्ये संपूर्ण विमानात भरपूर फिल्टर्स असतात. त्या फिल्टर्सचं काम हेच आहे, मॉइश्चर काढून घेणं, घाण काढून घेणं आणि त्या मायक्रॉन्समध्ये असतात फिल्टर. त्यामुळे फ्युअल कंटॅमिनेशन ही शक्यता खूपच कमी आहे. थेरॉटिकली येस, कोणी तुम्ही जर ॲक्च्युअलीला आणून बसवलं तर तो सांगेल 1 in trillion पॉसिबिलिटी इज देअर. बट इन प्रॅक्टिस इट इज रिअली नॉट कन्सिडरेबल, कारण देर वर सो मेनी एअरक्राफ्ट. असं नाही की फक्त एकाच विमानात फ्युअल भरलं होतं की तो फ्युअल बाउजर गेले 6 महिने वापरला नव्हता आणि पहिल्यांदाच वापरला असं पण नाही आहे. रेग्युलरली अहमदाबाद इज अ इंटरनॅशनल एअरपोर्ट, डोमॅस्टिक भरपूर फ्लाईट्स आहेत. म्हणजे रेग्युलरली त्यातलं फ्युअलचं अपटेक आहे, टर्नराऊंड होत आहे आणि फ्युअल सगळेजणं वापरत आहेत. त्यामुळे माझ्या दृष्टीने तरी फ्युअल कंटॅमिनेशन शुड बी द लास्ट, इस्पेशली विमानामध्ये सुद्धा त्यांची आतली यंत्रणा आहे. बर्ड स्ट्राईक म्हणाल शक्यता आहे. आता ज्याप्रमाणे त्या स्पाईस ह्यांनी सांगितलं इंडिगोवाल्यांनी की आवाज ऐकू आला, इट कुड बी अ बर्ड स्ट्राईक ऑर अ बर्ड गोईंग इन टू द इंजिन. पण इंजिन जर ऑफ व्हायला असेल तर त्याला क्वाईट मोठा बर्ड लागेल, कारण 787चं जर तुम्ही इंजिन बघितलं त्याचा व्यास साधारण 9 ते 10 फुटाचा व्यास आहे त्याचा. म्हणजे असं छोटं इंजिन नाही आहे, मॅसिव्ह इंजिन आहे ते. आणि दुसरी गोष्ट, दुपारी 41-42 डिग्री टेम्परेचरला नॉर्मली बर्ड्स नसतात. बर्ड्स हे केव्हा सूर्योदयाच्या पूर्वी अर्धा तास, सूर्योदयानंतर तासभर, सिमिलरली सूर्यास्ताच्या पूर्वी आणि नंतर, म्हणजे टळटळत्या उन्हात दुपारी नसतात. घारी असतात पण घारी अशा 400 फुटावर नसतात, त्या उंचीवर असतात. नाही, हेच जर तुम्ही 8000 फुटावर म्हणालात तर शक्यता आहे, कारण घारी असतात त्याला, पण शक्यता नाकारता येत नाही. पण इथं जे झालं ते टेक ऑफच्या वेळेलाच जर झालं असेल तर ते टेक ऑफच्याच वेळेला व्हायला हवं. बरोबर आहे. आता
असं आहे की त्या व्हिडिओमध्ये तर असं काही दिसत नाहीये की एक पक्षी काय किंवा पक्ष्यांचा थवा वगैरे नाही, काहीच एखादा नाही. तर त्यामुळं कॅप्टन ती काय तुम्ही कसं बघता याच्याकडे? मगाशी आपण म्हणालात फ्यूल कंटॅमिनेशन, तर 2017मध्येच बोईंगच्याच विमानाबरोबर 777 विमान जे बेजिंगवरून लंडनला जात होतं, तर ते लंडनवरला उतरत असताना, हिथ्रो विमानतळावर उतरत असताना त्या विमानाची दोन्ही इंजिन्स फेल झाली आणि ते शॉर्ट ऑफ रनवे ते लँड झालं. विमानचा हल लॉस झाला, म्हणजे विमान पूर्णपणे जीवितहानी कमी झाली. वैमानिकांनी ते फ्लॅप अचानक त्यांनी 30वरून 15वर केले. त्याच्यामुळे विमान थोडंसं जास्त, म्हणजे त्या बिल्डिंग्स क्रॉस करून एअरपोर्टपर्यंत गेलं, परंतु रनवेवर न जाता ते क्रॅश झालं आणि दोन्ही इंजिन्स बंद झाली. तेव्हा इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं. दोन्ही इंजिन्स बंद होण्यासाठी नॉर्मली फ्युअलकडे लक्ष दिलं जातं. त्याचं इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट यायला 2-3 वर्ष लागली, पण त्यांना फ्यूलवरतीच त्यांचा डाऊट होता. त्यांनी सगळी फ्यूल सिस्टीम एका बंद कंपार्टमेंटमध्ये सगळी तयार केली, मोठ्या रूममध्ये, आणि ती जी 7-8 तासाची फ्लाईट होती ती पूर्णपणे त्यांनी रिक्रिएट केली. म्हणजे जे -डिग्रीजमध्ये टेम्परेचर होतं ते तेवढ्या काळासाठी, आणि जेव्हा विमान खाली उतरलं आणि अचानक त्यांनी लेवल ऑफ करण्यासाठी पॉवर दिली, तो क्षण जेव्हा त्यावेळेस आला, ह्या गोष्टी करण्यासाठी त्यांना 2 वर्षापेक्षा जास्त काळ गेला. त्यावेळेस अचानक फ्यूल फ्लो बंद झाला आणि इंजिन्स बंद पडली. आणि तेव्हा त्यांना कळलं की जेव्हा पॉवर दिली एवढ्या थंड टेम्परेचरमधून येऊन, तेव्हा जो फ्यूल पाईप होता त्याच्यामध्ये त्यांनी एक हनीकॉम स्ट्रक्चर तयार केलेलं फ्यूल फ्रीज होऊ नये म्हणून, पण तिथे अचानक फ्यूल फ्रीज झालं आणि दोन्ही इंजिन्स बंद पडली. तर ह्या घटना पूर्वी घडलेल्या आहेत आणि जेव्हा दोन्ही इंजिन्स बंद होतात म्हणून त्याच्यासाठी फ्यूलवरती पहिला डाऊट घेतला जातो. बर्ड्सच्या संबंधित म्हणाला तर आम्ही रेग्युलर फ्लाईट्समध्ये आम्हाला 3000 फुटाच्या खालीच आपल्याला बर्ड स्ट्राईक होतात. प्रत्येक फ्लाईटला म्हणजे बर्ड नसले तरी छोटे छोटे पक्षी, छोटे ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी प्रत्येक वेळेस प्रत्येक टेकऑफला ह्या बऱ्याचशा गोष्टी होत असतात. आणि अहमदाबादच नाही तर प्रत्येक विमानतळावरती ह्या गोष्टी होत असतात. त्याच्यामुळे अहमदाबादला आपण दोष असा देऊ शकणार नाही. आणि जर बर्ड स्ट्राईक झाल्या असत्या तर कदाचित मला त्या इंजिनमधून धूर वगैरे येणं अपेक्षित होतं. त्या व्हिडिओमध्ये काही दिसत नाही आहे, त्याच्यामुळे मला बर्ड स्ट्राईकवरती जास्त संशय येत नाही आहे. पण तापमान हा एक फार महत्त्वाचा घटक मानला जातो. अहमदाबादचं आत्ता एकूणही तापमान खूप जास्त आहे. अहमदाबादचं तापमान त्यावेळचं आणि विमानतळावर तर नॉर्मल तापमानापेक्षा थोडं तापमान जास्तच असतं. तापमानाचा उड्डाणाशी काय संबंध आहे? कुठलंही विमान जेव्हा आपण कुठल्या मॅन्युफॅक्चर बनवतो की निर्मिती होती, तेव्हा त्याचे जे पॅरामीटर्स घोषित करतात ते एक स्टँडर्ड टेम्परेचर, ज्याला आपण ISA म्हणतो, म्हणजे समुद्र सपाटी आणि 15 डिग्री, तो मापदंड घेऊन ते बनवतात. म्हणजे सपोज जर एखाद्याने सांगितलं की माझं विमान टेक ऑफ जर केलं तर एवढ्या थ्रस्टला टेक ऑफ करेल, त्याला 8000 फूट धावपट्टी पाहिजे आणि फुल पॉवरमध्ये तो 8000 फूट पर मिनिट क्लाइंब करेल, तर ह्याचं ॲझम्पशन हे आहे की तुम्ही सी लेवलला आहात आणि तुमचं टेम्परेचर 15 डिग्री सेंटीग्रेड आहे. सो विथ एव्हरी चेंज इन हाईट ऑल्टिट्यूड, म्हणजे तुम्ही 0वरून 100, 200, 300, 1000 गेलात की ते वाढत जातं. त्याचप्रमाणे तापमान वाढलं की हे पण वाढत जातं. तर आता 40 आणि 41 डिग्री तापमानाला तुम्हाला धावपट्टीची लांबी जास्त लागते. तुमचं लोड कॅरिंग कॅपॅसिटी कमी होतं, कारण थ्रस्ट जनरेटेड इज लेस. थ्रस्ट कमी का होतं? थ्रस्ट इज बेसिकली काय, आपण हवा आतमध्ये घेतो आहे, ती बर्न करतो आणि फेकली जाते. तापलेली असते हवा पूर्ण. हवा तापली की ती डिस्पर्स व्हायला लागते, डेन्सिटी कमी व्हायला लागते. कोल्डर एअर इज ऑलवेज गुड ॲट सी लेवल, सो हॉट एअर इज नॉट गुड. इथे जवळजवळ 200 फूट इज ॲज गुड ॲज सी लेवल, पण 41 डिग्री तापमान होतं. विमानात 242 पॅसेंजर होते. नॉर्मल 787चा टेक ऑफ रोल, कॅप्टन यादव विल बी मोर ह्याच्यात अबाउट दॅट, is about what, 9,000 feet, 9,000 to 9,000. Actually, it depends on the load. Correct, load. It is much lesser than that actually. पण म्हणजे विमानात किती लोड आहे त्याप्रमाणे तो अंतर बदललं जातं. ज्याप्रमाणे यादव साहेबांनी सांगितलं की V1 हा जो क्रिटिकल स्पीड आहे तो विमानाच्या धावपट्टीच्या लेंथवर पण अवलंबून आहे. की जर तुम्ही मुंबईहून टेक ऑफ करत असलात तर तो कॅल्क्युलेटेड स्पीड, आणि जळगाववरून टेक ऑफ करत असाल तर तो वेगळा आहे, कारण जळगावची धावपट्टी छोटी आहे, 6500 फुटाची धावपट्टी आहे. त्यामुळे टेम्परेचर वाढलं
की तुमचं लोड कॅरिंग कॅपॅसिटी कमी होतं. नाव यू हॅव टू कॉम्प्रोमाइज. तुम्ही फ्युअल कमी करणार, पॅसेंजर कमी करणार का बॅगेज कमी करणार. तुम्हाला जर आठवत असेल बरेच वेळा उन्हाळ्यामध्ये वर्तमानपत्रात मथळा येतो, एअर इंडिया किंवा लुफ्तान्साच्या विमानांनी प्रवाशांचं बॅगेज सोडलं आणि तसंच निघून गेले. आता त्यांच्याकडे चॉईस त्यावेळेला हा असतो, टेम्परेचर वाढलेलं आहे, फ्युअल तुम्ही कटडाऊन करू शकत नाही, मग काय करणार, इधर पॅसेंजर्सनं ऑफलोड करा किंवा बॅगेज ऑफलोड करा. काही वेळेला एअरलाईन सांगते की नाही आम्ही पॅसेंजर्सनं ऑफलोड करू, म्हणजे आपोआप त्याच्यावर बॅग्स पण जातील. काही एअरलाईन टेक अ कॉल की नाही पॅसेंजर्सना आम्ही घेऊन जाणार, हा देन इज अ कमर्शियल कन्सिडरेशन. पण बेसिक बॉटम लाईन काय आहे की दिस इज द वेट दॅट आय कॅन कॅरी ॲट दिस टेम्परेचर ऑन दिस रनवे लेंथ. बाकीच्यांच्याकडे जाण्यापूर्वी एक शेवटचा प्रश्न देशपांडे सर, की या विमानाच्याबद्दल एक हा मुद्दा उपस्थित केला जातो आहे की ते उड्डाण झाल्यानंतर त्याची चाकं जी आत जायला पाहिजे होती ती गेलेली नव्हती आणि त्याच्या फ्लॅप्सच्याबद्दल सुद्धा प्रश्नचिन्ह पाश्चात्य परत म्हणेन माध्यमांमधून उपस्थित केला जातो आहे. तर त्या दोन्ही गोष्टींच्याकडे तुम्ही कसं बघता? कसं आहे की लँडिंग गिअर जेव्हा वरती सिलेक्ट करायसाठी पायलट हे करतात तेव्हा त्यांचा जो असतो की जेव्हा पॉझिटिव्ह रेट ऑफ क्लाइंब जर का मिळत असेल त्यांना, तर त्यांना माहिती आहे की पॉझिटिव्ह रेट ऑफ क्लाइंब मिळेल आणि ते हे करतात. आता या सिच्युएशनमध्ये आपल्याला फ्लॅपची पोझिशन हे फक्त दुरून दिसते आहे आणि जोपर्यंत CVRमध्ये कॉन्व्हर्सेशनमध्ये कळत नाही आपल्याला की त्यांनी फ्लॅप्स एक्सटेंड केल्या होत्या का टेकऑफसाठी, कारण ते सगळे कॉन्व्हर्सेशन CVRमध्ये येतील आणि मग आपण बोलू शकू की खरंच फ्लॅप्सची पोझिशन काय होती. आत्ता दुरून सांगणं हे खूप कठीण आहे आणि लँडिंग गिअर्स रिट्रॅक्ट का नाही केलं तर त्याला पॉझिटिव्ह रेट ऑफ क्लाइंब नाही मिळाला, तो इन्शुअर नसल्यामुळे त्याने तोपर्यंत रिट्रॅक्ट नाही केलं, एवढंच म्हणू शकतो. कॅप्टन, म्हणजे बऱ्याच जणांना फ्लॅप एक्सटेंड करणं म्हणजे काय हे कदाचित कळणार नाही. हा जो विंग सरफेस आहे हा फिक्स्ड आहे कुठल्याही विमानाचा, हा तुम्ही वाढवू शकत नाही किंवा कमी करू शकत नाही. दिस इज द पोर्शन फ्रॉम हिअर टू हिअर आणि इथून इथपर्यंत विच जनरेट्स लिफ्ट. हाऊ डज इट जनरेट लिफ्ट? एरिया अँड स्पीड. म्हणजे तुम्हाला जर लिफ्ट वाढवायचं असेल तर काय करू शकता, ड्रॅग कमी करू शकता, म्हणजे लँडिंग गिअर तुम्ही वरती घ्या, सरफेस अत्यंत स्मूथ करा. बहुतेक विमानांचे तुम्ही सरफेस बघा अत्यंत स्मूथ असतात, रफ एजेस फार कमी असतात. थ्रस्ट वाढवा, स्पीड वाढवा, स्पीड वाढवू शकता. तोटा काय होईल, लांब धावपट्टी पाहिजे टेक ऑफ करण्यासाठी, लांब धावपट्टी उतरण्यासाठी पाहिजे. आपल्या देशामध्ये कशाला, सगळ्याच जगभर स्पेस इज अ कन्स्ट्रेंट. कुठेही तुम्ही 12,000 फूट आणि 15,000 फुटाची धावपट्टी बनवू शकत नाही. नेक्स्ट बेस्ट ऑप्शन इज हे वाढवा. हे कसं वाढवाल? सो फ्लॅप्स, इट इज अ टेम्पररी, म्हणजे ही जर विंग सरफेस आहे तर त्याच्या आतमध्ये फ्लॅप्स असतात की जेव्हा तुम्ही टेक ऑफ किंवा लँडिंग करता तेव्हा हे असं बाहेर येतं. 5 डिग्री, 10 डिग्री, 15 डिग्री हे तो वैमानिक डिसाईड करतात विमानाचं वेट, वजन, टेम्परेचर ह्याच्यावरती. आणि हे असं केल्यामुळे हा तुमचा सरफेस वाढतो. सो द लिफ्ट जनरेटेड इज मोर. हे जर आता चुकून कोणी वरती केलं कमी उंचीवर, लिफ्ट कमी होऊन पुन्हा विमान खाली येऊ शकतं. पण जसं कॅप्टन साहेबांनी सांगितलं, या फोटोमध्ये बघून यू कॅनॉट मेक आउट की फ्लॅप्स वापरले आहेत का नाही वापरले आहेत. इट विल बी 100% रॉंग ॲझम्पशन टू से की त्यांनी फ्लॅप वापरलेच नव्हते किंवा वापरले होते. मग अशी ते अनेकदा प्रश्न दरम्यान राजू सरांनी विचारलं की नेमकं काय झालं हे कसं कळणार. तर एक काही तांत्रिक संवाद झालेला असतो जो आपल्याला नंतर ह्या सगळ्या ब्लॅक बॉक्सचा किंवा DVRचा रिपोर्ट आल्यानंतर मिळेल. मग संवाद करणारी व्यक्ती एक वैमानिक आहे, दुसरी कोणती तरी कंट्रोल रूममध्ये बसलेली असेल, त्यांच्याशी हा संवाद होत असेल. मग त्यांच्याशी आता आपण संपर्क साधून कळू शकत नाही की वैमानिकाने नेमकं काय संवाद केला होता. त्यांच्याशी फक्त एकच संवाद झाला, मेडे कॉल. हा एकुलता एक कॉल झालेला आहे. विमानाने रोल करायला, टेक ऑफ करायला सुरुवात केल्यावर हा एकच कॉल आहे. वैमानिकांनी मेडे कॉल दिलेला आहे. अहमदाबाद ATCनी कॉलबॅक केलं आहे विमानाला कन्फर्म करण्यासाठी, पण देर इज नो रिस्पॉन्स. आता ते आपल्याला CVRमधून कळेल की तो रिस्पॉन्स विमानाने पिकअप केला का नव्हता केला. का जर सपोज टोटल इलेक्ट्रिकल फेलियर किंवा इलेक्ट्रिकल मॅलफंक्शन झालं असेल, विच इज अगेन अनलाइकली, कारण 787 एअरक्राफ्ट लाईक दॅट त्यांच्याकडे स्टँड बाय बॅटरी पण असते.
म्हणजे इट इज नॉट दॅट की सडनली एव्हरीथिंग विल गो ऑफ. पण ओनली वन्स वी रीड द CVR मग आपल्याला कळेल की पूर्णपणे संवाद काय झाला. आता महत्त्वाचं आत्ता काय आहे, वैमानिक आणि सहवैमानिक ह्यांच्यामध्ये काय संवाद झाला, की कोणी पहिल्यांदा बघितलं की वॉर्निंग कॅप्शन आलेलं आहे किंवा इन्स्ट्रुमेंट्स आर मिसबिहेविंग ऑर द एअरक्राफ्ट इज मिसबिहेविंग. सवयींनी काय होतं, जेव्हा तुम्ही टेक ऑफ सुरू करता तर कॅप्टन यादव जास्त ह्यांनी सांगतील की आपल्याला नजरेने कळतं आजचा माझा टेक ऑफ बरोबर नाही आहे. आय थिंक आय हॅव प्लॅन 10,000 बट आय एम गोइंग टू रिक्वायर मोर दॅन 10,000 फीट टू टेक ऑफ. कारण तो जो ॲक्सलरेशन असतो, जर आपण गाडी चालवतो त्यावर आपल्याला सवय होते की हे बरोबर नाही आहे किंवा आज आपण लवकर करणार आहोत, विंड्स आर हेल्पिंग मी और विंड्स आर ऑब्स्ट्रक्टिंग मी. तर ही चर्चासुद्धा दोन्ही वैमानिकांमध्ये होते. तर बेसिकली DGCA म्हणा किंवा AIB म्हणा हे आता या CVRच्या चर्चेवरती भर देतील आणि दे विल कोरिलेटेड विथ द डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर. आपल्या भारतीय नियमाप्रमाणे डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डरमध्ये मिनिमम 88 पॅरामीटर्स रेकॉर्ड होणं आवश्यक आहे आणि एका सेकंदामध्ये साधारण 10 वेळा हे पॅरामीटर्स रेकॉर्ड होतात. सो यू कॅन इमॅजिन किती डेटा आहे त्याच्यामध्ये. 88 पॅरामीटर्स एका सेकंदामध्ये 10 वेळा रेकॉर्ड होतात आणि सगळं येतं त्याच्यात. बाहेरचं तापमान, विमानाचं वजन, फ्युएल किती आहे, इंजिन टेम्परेचर किती आहे, तुम्ही थ्रॉटल सेटिंग काय ठेवलेलं आहे, इंजिनचा RPM काय आहे, जनरेटरचं आउटपुट काय आहे, हे सगळंच्या सगळं त्याच्यात येत असतं. सर मला अजून एक प्रश्न आहे. यामध्ये प्रामुख्यानं असं जाणवतं आहे की बोईंगचे हे अनेकदा आपल्याला अपघात जे आहेत ते होताना पाहायला मिळत आहेत. मग तो 787 असेल किंवा जो हा पहिला जरी अपघात असला तरी या अगोदर 777 असेल किंवा 737 MAX हे जे त्यांचं विमान आहे बोईंगचं, तर यामध्ये काय नेमके अडचणी ज्या आहेत त्या आपल्याला जाणवताना पाहायला मिळालेल्या आहे. एकूणच लायन एअरचं विमान असेल किंवा इथिओपियन एअरलाइन्स असेल यांचे देखील अपघात झालेले आपल्याला दिसलेले होते. माझ्यासाठी प्रश्न असेल तर मी हे सांगेल की जेव्हा OEMकडे एखादं ॲनालिसिस होतं आणि त्यांना असं वाटतं की या प्रकाराला जर का आपल्याला आळा घालायचा असेल तर आपल्याला एक बुलेटिन तयार करावं लागेल आणि जे सर्वांच्या हिताचं असेल तर मॅन्डेटरी सर्व्हिस बुलेटिन ते देतात आधी. आणि मॅन्डेटरी सर्व्हिस बुलेटिन हे सगळ्यांना मॅन्डेटरी असतं आणि त्यांना असं वाटत असेल की याची लीगल एन्फोर्समेंट करायची आहे तर ते त्यांच्या रेग्युलेटर किंवा ज्या टाईप सर्टिफिकेट होल्डर असेल, फॉर एक्झाम्पल FAA, त्यांना ते रिक्वेस्ट करतात की याचा एक एअरवर्दीनेस डायरेक्टिव्ह काढा, म्हणजे इट विल बी लिगली बाइंड फॉर ऑल द ऑपरेटर्स. आणि असा एअरवर्दीनेस डायरेक्टिव्ह जेव्हा FAA किंवा यासा देतं त्याच भरोशावर आपलं DGCAसुद्धा त्यांचं एअरवर्दीनेस डायरेक्टिव्ह सगळ्या विमानांना किंवा त्या कंपन्यांना सांगतं की हे मॅन्डेटरी करायचं आहे आणि त्याच्यामध्ये जी काही वन टाईम चेक असेल किंवा रिपिटेटिव्ह चेक्स असतील हे करावं लागतात. त्यामुळे बुलेटिन येणं ते मॅन्डेटरी होणं आणि त्याच्यानंतर लिगली एन्फोर्स करण्याची डायरेक्टिव्ह देणं ही प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये कुठल्या एअरवर्दीनेस डायरेक्टिव्ह देण्याआधी एक रूल फॉर NPRM ज्याला म्हणतो तो आपण एक रूल फॉलो करायचा असतो. ते सगळ्या प्रकारे ॲनालिसिस करतात. नुसतं याच्यामध्ये टेक्निकल नाही तर फायनान्शियल इफेक्ट काय असू शकतो त्या बुलेटिनचा, किती मॅनवर्स, किती त्याची कॉस्ट पडू शकते याचं ॲनालिसिस होतं आणि मग FAA त्याचा AD किंवा एअरवर्दीनेस डायरेक्टिव्हमध्ये त्याचं रूपांतर करतं. खरं तर मला तुम्हाला तिघांनाही प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही तज्ज्ञ आहात, पण आमच्यासारख्या सामान्यांनी जेव्हा काल परवा तो अपघात पाहिला तेव्हा सगळ्यांच्या मनात बाकीच्या सगळ्या शंकांबरोबर आला होता तो प्रश्न घातपाताचा. जेव्हा तुम्ही तो अपघात पाहिला तेव्हा तुमच्या मनात ती शंकेची पाल चुकचुकली होती का? आणि अजूनही हे बघताना कुठे अशी शंकेला जागा आहे का घातपाताच्या? कारण आपण जेव्हा सोशल मीडिया बघतो तेव्हा वेगवेगळ्या थिअरीज आता फ्लोट होतात आहे आणि अर्थात प्रत्येकाच्या मनात एक शंका ही आहेच घातपाताची. तर त्याच्याबद्दल तुम्ही एक्सपर्ट्स म्हणून काय सांगा? प्रथमदर्शनी नाही. मला असं वाटत नाही की म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ बघितला तेव्हा मला घातपाताची शंका मला पर्सनली वाटली नाही. पण कुठलीच शंका आपल्याला रूल आउट करता येत नाही. इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टमध्येच ह्या गोष्टी कळतील. परंतु घातपात किंवा विमान हॅक झालं अशा ज्या काही गोष्टी बोलल्या जात आहेत मला त्याच्याबद्दल नाही तसं वाटत नाही मला. मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांनाच आजकाल कॉन्स्पिरसी थेअरीवर खूप हे यायला लागलं आहे. पण मला असं वाटत नाही की याच्यात काही तशा प्रकारचा घातपाताचा संशयाला जागा आहे. पण इन्व्हेस्टिगेटर्स विल लुक ऑल अँगल्स. हा जो व्हिडिओ आला म्हणजे असा आहे की अपघात होतात, यापूर्वी अपघात झालेत. या खेपेला असं झालं की अपघात होताना आपल्या सगळ्यांना
दुर्दैवानं तो पाहायला मिळाला. तर हा व्हिडिओ येणं हे सगळ्या म्हणजे नंतरच्या इन्व्हेस्टिगेशनच्या दृष्टीनं उपयोगी ठरलं का याच्यामुळं फाजील तर्क कुतर्क करायचं एक सगळ्यांना संधी मिळाली? नाही, फाजील तर्क कुतर्क करायची संधी जरी मिळाली असली तरी इन्व्हेस्टिगेशनच्या दृष्टीने हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण जमिनीवरचा जो मनुष्य सांगतो, आय विटनेस ज्याला आपण म्हणतो, विमानाचा ॲक्सिडेंट आय विटनेसनी सांगितलं किंवा आय विटनेसने रस्त्यावरचा ॲक्सिडेंट सांगितलं, ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तो जमिनीवरून जो मनुष्य उभा राहून सांगतो की हे मला असं दिसलं, ही हॅज नो क्ल्यू ऑफ एव्हिएशन. त्यामुळे तो जेव्हा सांगतो ते कितपत खरं म्हणावं हे प्रत्येक इन्व्हेस्टिगेशन कमिटी 10 वेळा विचार करते. पण आता दिस इज समथिंग विच इज देअर ऑन ग्राउंड. सो दे विल सिफ्ट इट केअरफुली. असं नाही की ब्लाइंडली दे विल गो बाय दिस, दे विल सिफ्ट इट. एअरबस कंपनी जेव्हा म्हणजे एअरबस कंपनीने जेव्हा हे 320 विमान तयार केलं आणि ते पहिल्यांदा एअर शोमध्ये डिस्प्ले केलं, तर ते डिस्प्ले करण्यासाठी त्या विमानतळावरती ते विमान येणार होतं एअरबस कंपनीचं. आणि त्यांनी ठरवलेलं की लो पास करायचं आणि परत टेक ऑफ करायचं. आणि लो पास करताना ते विमान वर जायला पाहिजे होतं, ते वर विमान गेलंच नाही, ते झाडांमध्ये गेलं आणि क्रॅश झालं. त्याच्यामध्ये काही पत्रकार होते आणि पायलट्स होते आणि मला वाटतं 1-2 लोक दगावले त्या ह्याच्यात. आणि पायलट्सनी त्यांना सांगितलेलं की मी अशा प्रकारे फ्लाईंग केली. पायलट्स वाचले, पण त्यावेळेस हाय रेझोल्युशन कॅमेराजनी ती घटना हे केलेली, चित्रित केलेली. आणि त्या कॅमेऱ्याच्या म्हणजे त्या फुटेजवरनं इन्व्हेस्टिगेशन टीम्सला बऱ्याचशा गोष्टी ॲनलाईज करता आल्या. त्याच्यामुळे हे जे व्हिडिओ आहेत, सगळेच व्हिडिओ आहेत, हे सगळे व्हिडिओ इन्व्हेस्टिगेशनच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत. आतला जो सर्वायव्हर आहे तर त्यांनी सांगितलं की आत काहीतरी लाईटची उघडझाप झाली आणि त्यानंतर तो जो म्हणजे विमानामध्ये ॲक्सेलेटर जसा म्हणजे गाडीचा जसा रेस केला जातो तसा तो पायलट रेस करायचा प्रयत्न करत होता आणि ते नंतर एक स्थिर झालं आणि नंतर ते खाली गेलं. तर हे काय असेल? त्यांनी जी सांगितलेली माहिती आहे ती फार महत्त्वाची आहे. त्यांनी सांगितलं एक लाऊड बँग आला आणि जसं तुम्ही म्हणाले की दुसरं, तर जे पहिल्यांदा एक इंजिन फेल झालं त्याच्यानंतर फक्त एकच इंजिन वैमानिकांकडे होतं आणि ते जे इंजिन आहे ते फुल पॉवरनी त्यांनी टेक ऑफ करताना वापरलं असेल आणि त्याच्यामुळे तो जो इनिशियल क्लाइंब आहे तो नॉर्मल क्लाइंब वाटतो. आणि ते जे दुसरं इंजिन, एक इंजिन बंद पडलं आणि दुसऱ्या इंजिनला त्यांनी पूर्ण पॉवरनी वापरलं तेव्हा ते ॲक्सेलरेट केल्यासारखा आवाज आला असं त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट, त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं की लाईट्स चालू बंद झाल्या. तर ही जी नवीन विमानं आहेत ना त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी लॉजिकली गोष्टी घडत असतात. म्हणजे जेव्हा एमर्जन्सी होते तेव्हा एक्झिट पाथ इल्युमिनेट झाला पाहिजे, एक्झिटच्या सायन्स इल्युमिनेट झाल्या पाहिजेत आणि ॲक्सिडेंट्सच्या वेळेस ते गोष्ट वैमानिकांनी करणं किंवा एअर होस्टेसनी करणं, त्यांना वेळ मिळेल की नाही मिळेल ह्या गोष्टी त्यांना म्हणजे सांगू शकत नाहीत. त्याच्यामुळे नवीन विमानांमध्ये जेव्हा लॉस ऑफ पॉवर होतो त्या ठिकाणी जेव्हा एक्झिट ज्या सायन्स ज्या विमानामध्ये इल्युमिनेट झाल्यात त्या त्याच सायन्स असतात. जेव्हा इलेक्ट्रिसिटीचा पूर्ण लॉस झाला असेल दोन्ही इंजिन्स गेल्यामुळे त्याच्यामुळे त्या लाईट्स चालू झालेल्या असतील. पण अजून एक आहे की हे ग्रस्त 11A या सीटवर बसलेत जी विंगवरती आहे आणि त्यांचं डावं इंजिन जे त्यावेळेला सुस्थितीत होतं ते त्याच्या जवळ होतं. त्यामुळे इट इज क्वाईट पॉसिबल की उजवीकडचं इंजिनचा थ्रस्ट कमी झाल्यावर ह्याचा जो थ्रस्ट वाढला तो त्याला आवाज मोठ्याने ऐकू आला, कारण ही वॉज सिटिंग राईट नेक्स्ट टू इट. जर तुम्ही विमानाचं कॉन्फिगरेशन बघितलं 11A इज ऑन विंग आणि तिथेच खाली तुमचं इंजिन आहे. हा जो मुद्दा आहे एक सर्वसामान्य माणसांच्या डोक्यात आलेला प्रश्न की एवढी सगळी मोठी घटना होते आणि अगदी सांगितलं जातं की या विमान अपघातात कोणी वाचण्याची शक्यता नाही. अशा वेळी तो रमेश विश्वास कुमार वाचतो. सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने तो चमत्कार असतो, पण ज्याला एव्हिएशन तज्ज्ञ तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतात, तुम्ही त्याचं विश्लेषण कसा करा? मला मी जेव्हा एवढं मोठं म्हणजे जवळपास 180-200 फूट लांब फ्युजलाज ज्याच्यामध्ये पॅसेंजर्स बसलेले आहेत ते जेव्हा जमिनीवर किंवा कुठल्याही गोष्टीवर आदळून त्याचे तुकडे होतात तेव्हा काही भागाचे तुकडे होतात, काही भाग ओपन होतात. खूप सिव्हिअर ॲक्सिडेंट्समध्ये बरेचसे पॅसेंजर्स वाचल्याची हिस्ट्री आहे. ह्या
अपघातात फक्त एकच पॅसेंजर वाचलं हे दुःखाची गोष्ट आहे. जास्त पॅसेंजर्स वाचले पाहिजे होते. जरी ॲक्सिडेंट भयानक असला तरी सर्वायवर्स असतात. सगळ्या ॲक्सिडेंट्समध्ये सर्वायवर्स असतात. आणि हा जो पॅसेंजर्स आहे तिकडचा फ्युजलाजचा कुठला तरी पार्ट ओपन झाला असेल आणि त्याला बाहेर यायला जागा मिळाली असेल. त्यांचं तेच म्हणणं आहे की मला सीट बेल्ट ओपन करून बाहेर येता आलं. आय एम शुअर त्यांच्या आजूबाजूचा जे फ्युजलाजचा पार्ट असेल तो ओपन झाला असेल. सर, एकूणच एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये काय आपल्याला यानंतर बदल जाणवू शकतील? या अपघातानंतर कुठंतरी जी भीती बसते आहे ती कुठंतरी दूर होऊ शकेल एकूणच या चौकशीनंतर? स्टॅटिस्टिकली पाहता एअर ट्रान्सपोर्ट इज द सेफेस्ट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट. म्हणजे फॅटल ॲक्सिडेंटमध्ये तुम्हाला जर का इन्व्हॉल्व व्हायचं असेल ॲज अ विक्टीम तर इट विल टेक 15 years फॉर यू टू ट्रॅव्हल एव्हरी डे. दॅट इज द रेट ऑफ मिलियन्स ऑफ फ्लाईट अवर्स विच आर लॉग्ड ऑल ओव्हर द वर्ल्ड. याच्या पुढचे जे चॅलेंजेस म्हणून आपण जर का बघितले तर आज आपलं सेफ्टी स्टँडर्ड जे आहे एकंदरीतच उंचावलं गेलं आहे. आणि गेल्या 5 वर्षातला आणि पुढचा 4 वर्षाचा जर का आपण रेग्युलेटर आणि पॉलिसी मेकरचा आहे तर मी तुम्हाला एक दाखवे. आपला एक एव्हिएशन पॉलिसी प्लॅन हा आहे, नॅशनल सेफ्टी प्लॅन फॉर 2014-2028. याच्यामध्ये ॲज ए स्टेट म्हणून आपण काही गोल्स ठरवले आहेत आणि ते इन अकॉर्डन्स विथ द आयकाव रेग्युलेशन्स. आणि ह्या गोल्सचं पर्क्युलेशन होतं ते सगळ्या ऑपरेटरकडे जातं. म्हणजे एअरलाईन्स हॅज टू कॉन्ट्रीब्यूट टू अचीव दोज गोल्स. त्यामुळे सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टममध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा SMS च्या बाबतीत हे गोल्स खालीसुद्धा पर्क्युलेट केले गेले आहेत. आणि म्हणून जवळपास 4000 सर्व्हिलन्सेस किंवा ऑडिट्स ज्याला म्हणता येईल हे मागच्या वर्षी 2024मध्ये DGCAने केलेले आहेत. त्यामुळे याच्यातून एक आपल्या प्रकारे सिरियसनेस हा रेग्युलेटरमध्ये आहे. आणि सगळ्या एव्हिएशन ऑपरेटिंग कंपनीसुद्धा आपलं नॅशनल रेट कमी ठेवण्यासाठी कार्यरत असतात. त्यामुळे त्या काळजी घेत आहेत, एवढंच मी सांगू शकेल. आता तुमच्या तिघांशी बोलत असताना गप्पा मारताना एक गोष्ट जाणवली की पायलटला प्रत्येक टेक ऑफ हा खूप आत्मविश्वासानं करावा लागतो आणि प्रत्येक लँडिंग हे त्याच्यासाठी एखाद्या विजयापेक्षा कमी नसतं. रनवे नंबर 34मध्ये एक सीन आहे की एक सिनियर पायलट ज्युनियर पायलटला गुरुमंत्र देतो आणि तो गुरुमंत्र असा असतो की पॅसेंजर्स कीप देअर होप्स अलाइव्ह. आज या अपघातानंतर विमान प्रवास या सगळ्याबद्दल आमच्या मनात कुठेतरी भीती असताना तुम्ही ते होप्स पुन्हा एकदा आमच्या मनामध्ये जागवलेत आणि आज कट्ट्यावर आलात त्याबद्दल अगदी मनापासून आभार. धन्यवाद. जाताना फक्त एक सांगेन, ॲज अ पॅसेंजर सीट बेल्ट कायम बांधून ठेवा विमानात. आपण विमानात बघितलं तर प्रत्येकाला घाई असते सीट बेल्ट काढून टाकायची. धन्यवाद सर. आणि यासोबत क्विक हिल आणि आत्मबोध वेलनेस सेंटर सहप्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे टेबल बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आत्ता इथेच थांबूया. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.